नमस्कार मंडळी, मी कोकणी स्वप्नील आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो जगात भारी कोकण सफारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या आपण खेड खोपी गावामध्ये आहोत आणि आज आपण जाणार आहोत खेडमधील 1300 वर्ष जुने असलेले श्री रामवरदायिनी मंदिर येथे. खोपी फाट्यावरून जात असताना आपल्याला खोपी गावातून घाट रस्त्याने आपल्याला कालकाई मातेचं मंदिर लागते. सुंदर असे हे कालकाई मातेचे मंदिर जंगलामध्ये एकांत ठिकाणी वसलेले आहे. त्याचे दर्शन घेऊन आपण पुढे निघतो. पुढे जात असताना आपल्याला कासई गावचे वाघजाई मंदिर प्रवेशद्वार लागते. कासई गावातून पुढे निसर्गाचा आनंद घेत आपण गेलो असता सुंदर अशी कावळे गावातील घरे आणि कावळे गाव बघायला मिळते. कासई कावळे गावातून उजव्या रस्त्याच्या बाजूने आपल्याला गाव चोरवणे 18 किलोमीटर असे लिहिलेले बघायला दिसते. तेथूनच पुढे आपल्याला धामणन गाव लागते, जे गाव खूप सुंदर आणि खूप दूरवर असून सुद्धा सर्व सुविधा संपन्न असलेले गाव म्हणून या ठिकाणाची ओळख आहे. 7-8 गावाचे गावकरी मिळून इथे आपला बाजारपेठ करण्यासाठी येत असतात. धामणन गावामध्ये पोहोचताच सुंदर अशी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा बसवलेली आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, आपण चोरवणे रामवरदायिनी मंदिरामध्ये जाण्यापूर्वी हे धामणन गाव लागतं. त्या धामणन गावाच्या पाट्यावरनं त्या साईडला जायचं आपल्याला. तुम्हाला दाखवतो. आणि इथं बघा पाटी धामणन गावामध्ये हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची इथं मूर्ती स्थापित केलेली आहे. अतिशय सुंदर अशी ही मूर्ती स्थापित केलेली आहे आणि तुम्ही हे गाव पाठीमागं बघू शकता. या गावामध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत. एवढ्या लांब पण साधारणतः 40 किलोमीटर अंतराच्या वरती, म्हणजे खेडपासून 40 किलोमीटर अंतर आहे या गावासाठी. आणि चिपळूणचं पण 40 किलोमीटर 30-40 किलोमीटर आहे. खेडचं पण 30-40 किलोमीटर आहे. तरीसुद्धा एवढ्या लांब सगळ्या सुखसुविधा आहेत इथे. खरंच मानण्यासारखं आहे या गावाला. तर मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून पुढे निघालो. पुढे जात असताना सह्याद्रीच्या कुशीतून निघणाऱ्या नद्या तसेच दाट झाडे आपले मन भारावून टाकते. गावातून पुढे गेले असता
आपल्याला 2 फाटे बघायला मिळतात. डाव्या बाजूने गेले असता आपल्याला साखर आणि पोसरे अशी गावे लागतात व दुसऱ्या बाजूने चोरवणे या गावाकडे जाणारा रोड लागतो. सुंदर निसर्गाचा आनंद घेत आपण चोरवणे या गावाला जायला निघतो. गावातून जात असताना आपल्याला पुरातन कालीन श्री रामवर्धानी मंदिर जाणारा मार्ग अशी पाटी दिसते. पुढे जात असताना उंच उंच डोंगर, रस्त्यावर फिरणारे जनावरे बघत बघत आपण मंदिराच्या दिशेने पुढे जातो. पुढे गेल्यावर आपल्याला चोरवणे लिहिलेली एक कमान लागते. त्या कमानीतून आतमध्ये गेले असता आपल्याला चोरवणे गाव बघायला मिळते. चोरवणे गावातील टुमदार अशी घरे आणि त्यामागील डोंगर आपला आनंद खूप काही वाढवतात. चारी बाजूने असलेले डोंगर आणि त्या डोंगराच्या मधोमध बसलेले हे गाव आणि गावातून जाणारा हा रस्ता, याचा आनंद काहीसा वेगळाच आहे. चोरवणे गावातून मंदिराकडे जात असताना आपल्याला नागेश्वरी डोंगर दिसतो. त्यापुढेच आपल्याला श्री रामवर्धानी मंदिराची कमान लागते आणि तेथूनच दूरवरून आपल्याला दिसते ती अभेद्य आणि सुंदर असे चोरवणे गावचे रामवर्धानी हे मंदिर. तर मित्रांनो, एवढा मोठा प्रवास करून खेडपासून साधारणतः आपण आपल्या घरापासून एक 50 किलोमीटर अंतराच्या बाहेर आपण इथं आलेलो आहे आणि या आपल्या रामवर्धानी मंदिर या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता रामवर्धानी मंदिर, गाव चोरवणे आहे. खूप सुंदर अशा पद्धतीचं बांधकाम या मंदिराचं आणि खूप सुंदर दिसतंय मंदिर. चारी बाजूला तुम्ही बघितलं तर सगळीकडे तुम्हाला डोंगरच डोंगर बघायला मिळतील. सुंदर असं हे मंदिर. चला मंदिरामध्ये जाऊया, आपण पाया पडूया. देवळासमोर येताच प्रथम दर्शनी दिसतो तो देवळाचा प्रवेशद्वार व देवळाचा घुमट. देवळाच्या कमानीत आत गेले असता देवळाबाहेर बागे स्वरूपात सुंदर सजावट केलेली बघायला मिळते. चोरवणे हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात येते. चोरवणे गावात खेड आणि चिपळूण दोन्हीकडून जाता येते. चिपळूणपासून साधारणतः 40 ते 42 किलोमीटर अंतरापासून दूर, तसेच खेडपासून 45 ते 50 किलोमीटर अंतरावर दूर असलेले हे रामवर्धानी मंदिर आपण बघायला नक्कीच या. मंदिरामध्ये प्रवेश करताना मंदिराच्या
आतील गाभारा, तसेच आपल्याला अश्वारूढ घोड्यावर स्वार बसलेली आई रामवर्धायनी मातेचे दर्शन होते. तसेच शेजारी जोलाई माता मंदिर व मानाई माता मंदिर, तसेच बाजूला वाघजाई माता मंदिर आपल्याला बघायला मिळते. मंदिराच्या आत आपल्याला शिंदे घराण्याची राजमुद्रा व शिवकालीन नाणी बघायला मिळतात. तसेच मंदिराच्या बाहेरील बाजूने आपल्याला सुंदर दीपमाळ, दगडातील तुळस वृंदावन, तसेच नंदी महाराज आणि भगवान शंकर यांची पिंड आपल्याला बघायला मिळते. या मंदिरासाठी वापरलेला दगड हा कोल्हापूरमधून आणलेला आहे. मंदिराच्या बाजूला फिरत असताना आपल्याला सुंदर असे तांबा लोखंडाच्या छत्रीखाली खेरजाई मातेचं मंदिर लागते. या ठिकाणी खेरजाई माता, घोडाई माता व पावनी माता असे मंदिराचे नाव दिलेले आहे. मंदिरावर सुंदर असा लोखंडी तांब्याचा घुमट केलेला आहे. मंदिराच्या मागील बाजूस फिरत असताना आपल्याला चोड्या माक्याचं मंदिर बघायला मिळतं. मंदिराच्या मागील बाजूने दिसणारा दगडी कळस आपण बघत बसावा असा आहे. तसेच मंदिराच्या बाहेरील बाजूस गेले असता हनुमंतरायाचे मंदिर आपल्याला बघायला मिळते. चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी मोठी जत्रा केली जाते. हनुमंतरायाचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर फिरत असताना आपल्याला या जुन्या वास्तू बघायला मिळतात. मंदिराच्या बाहेरील असणाऱ्या या जुन्या वीरगळ आणि हे जुने शिल्प त्या काळाची गोष्ट सांगून जातात. मंदिराच्या बाहेरील हे असलेल्या जुन्या वीरगळ आणि त्यावरील दृश्य यांची स्वतःची एक गोष्ट आहे. मित्रांनो, श्री रामवर्धायनी मंदिर चोरवणे अशा प्रकारे संपूर्ण आपण त्याचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. खूप सुंदररित्या असं हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं. इथे खेडपासून एक 40 ते 45 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. पूर्ण काळा खडकाच्या पाषाणामधून हे मंदिर असं ब्लॅक एकदम शेडिंग दिलेलं आहे त्याला आणि चारी बाजूने ते तुम्ही बघू शकता. संपूर्ण चारी बाजूने डोंगरांनी वेढलेलं हे मंदिर आहे. या साईडला इथे हनुमंताचं मंदिर आहे आणि या साईडला हे रामवर्धायनी चोरवणे यांचं मंदिर आहे. चला मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि जगात भारी कोकण सफारी या आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.